कोंढवा बुद्रुक येथील फॉर्च्यून परफेक्ट सहकारी गृहरचना संस्था गायकवाड नगर सर्वे क्रमांक 12 येथे 64 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा म्हणजेच सोलार एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या सोहळ्याला आमदार योगेश अण्णा टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच नगरसेविका रंजना नानी टिळेकर, नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेविका पूजा कदम आणि नगरसेविका अर्चना जगताप या मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकल्पाचे कौतुक केले। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या चेअरमन शारदाताई संभाजीराव गायकवाड यांच्यासह कुणाल रिठे, सागर कुमावत, सागर जाधव, आनंद सोहनी, रोहित नवले, विनोद गांगुर्डे, अमोल क्षीरसागर, राहुल महरकी व संपूर्ण सोसायटीच्या सभासदांनी मिळून केले होते। पर्यावरणपूरक आणि विजेची बचत करणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या शेवटी युवा नेते हभप पै गौरव संभाजीराव गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार। फॉर्च्यून परफेक्ट सोसायटीमध्ये आपल्या सर्व सभासदांतर्फे कमिटीतर्फे सौर ऊर्जा याचा प्रकल्प राबवलेला आहे। त्याचं ओपनिंग झालेलं आहे। त्याबद्दल सर्व सभासदांचे कमिटीच्या मेंबर्स यांचे सर्वांचे धन्यवाद। आज या ठिकाणी फॉर्च्यून परफेक्ट सहकारी गृहरचना सोसायटीच्या माध्यमातून 64 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज उद्घाटन झाले। सर्व सभासदांचं आणि मेंबर्सचं एक ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे। कष्ट, मेहनत, जिद्द आणि नवीन संकल्पना या माध्यमातून या प्रोजेक्टचं आज ओपनिंग केलेलं आहे। इथे 450 ते 500 फ्लॅट आहेत। 450 फ्लॅट म्हणजे एक कुटुंब म्हणून आम्ही आज या ठिकाणी राहतो, वावरतो, वागतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण, मनभेद नाही। आम्ही या माध्यमातून समाजाला असा एक वेगळा उपक्रम आदर्श घालून देण्याचा दरवेळेस प्रयत्न करतो की इथे सण, गणपती उत्सव, शिवजयंती असेल, सर्व महापुरुषांची जयंती असेल, सर्व महाराष्ट्रातील आपल्या जेवढ्या कला, संस्कृती, परंपरा आहेत या जपण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। कारण की एक कुटुंब आहे आणि तो सोसायटी म्हणजे हे काय परिसर म्हणजे काय इकडची विंग तिकडची विंग असं काय नाही। एक कुटुंब म्हणून ह्या भागात आमच्या सोसायटीची एक नावलौकिक आहे। आमच्या सोसायटीमध्ये आजच कमीत कमी 15 ते 20 सोसायट्यांचे मेंबर्स येऊन गेले की हा प्रोजेक्ट तुम्ही केला, हा आम्हाला याच्याबद्दलची संकल्पना सांगा, कसा केला, काय म्हणजे त्याबद्दलची माहिती सांगा। म्हणजे एक प्रेरणा घेऊन ही आज मंडळी ह्या भागातून आली होती। त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितले, रात्रंदिवस तुम्ही हात द्या, आम्ही यामध्ये तुम्हाला सहकार्य करणार। एक भाऊ म्हणून, एक बंधू म्हणून, भगिनी म्हणून एक आपण समाजाचं देणं लागतो। या भावनेतून आम्ही हा उपक्रम आज इथे राजयोग एक सुरुवात केलेली आहे। त्याच्या माध्यमातून आज या सर्व कमिटी मेंबर्स म्हणजे आमचे जे काय सर्व जेवढे सभासद आहेत, सगळे पदाधिकारी यांचं याच्यामध्ये योगदान मोलाचं आहे। याचं वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे जो आपण वार्षिक खर्च इलेक्ट्रिसिटीवरती करतो त्याच्यामध्ये साधारणतः वर्षाला ह्या प्रोजेक्ट टार्गेट आम्हाला 15 लाखापर्यंत बजेट आमची होऊन जाईल। तर बाकीच्या सोसायट्यांना पण मी हा मेसेज देऊ शकतो की जेणेकरून तुम्ही हा प्रोजेक्ट जर उभा केला तर तुमच्या जे वार्षिक जो खर्च होणार आहे इलेक्ट्रिसिटीवरती तो कमी प्रमाणात होईल। त्या अनुषंगाने सगळ्यांनी त्या प्रकारे कारवाई करावी आणि आपल्या ज्या सोसायटीचं जे होणारं अतिरिक्त नुकसान आहे ते टाळण्याचा प्रयत्न करावा। हा प्रोजेक्ट खरंच खूप चांगल्या प्रकारचा आहे। या 64 किलोवॅटच्या सोलर रूफटॉप सिस्टीम करता आम्हाला एकूण खर्च आला आहे 36,52,000 रुपये। ज्याकरता शासनाचं अनुदान 18,000 रुपये पर किलोवॅटप्रमाणे 18,52,000 सुद्धा आम्हाला मिळणार आहे। त्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे। सूर्यटेक सोलर सिस्टीम नावाच्या कंपनीकडून आपण हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलेलं आहे, जे की या फील्डमध्ये जवळपास 22 वर्षापासून कार्यान्वित आहे। त्यांनी हे सिस्टीमचं काम त्यांनी सांगितलेल्या पिरियडमध्ये कंप्लीट करून दिलं। नेट मीटरिंगची प्रोसेसही त्यांनी सांगितलेल्या पिरियडमध्ये कंप्लीट करून दिली होती आणि आता आपली सिस्टीम फुल फेजमध्ये चालू आहे। आम्हाला इनफॅक्ट पहिलं नेट मीटरचं बिल या महिन्यात मिळाले, ज्याच्या साधारण 1,20,000ची बचत आत्ता तरी आम्हाला निदर्शनास आली आहे। आणि या पूर्ण प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन सोसायटीने स्वखर्चाने केलेलं आहे। त्याकरता ॲडिशनल कुठलाही फंड किंवा कुठलाही
सोसायटीच्या सोसायटी मेंबर्सवर टाकलेला नाही आहे. या प्रोजेक्टकरता जी एकूण किंमत आहे 36,52,000, त्यापैकी साधारण 11,52,000 रुपये सोसायटीने स्वतःच्या फंडातून खर्च केला आहे आणि उर्वरित 25 लाखाचे लोन घेतले आहे, जे की 1,20,000 रुपयाप्रमाणे मासिक हप्ता आहे त्याला 2 वर्षाकरता. आणि भविष्यातही आम्हाला दुसऱ्या फेजमध्ये आमच्या 5व्या मीटरकरता आणखीन एक 60 किलोवॅटची सोलरची रूफटॉपची सिस्टीम आमच्या विचाराधीन आहे, जी की आम्ही ही सबसिडी आधीच्या 4 सिस्टीमची जी सबसिडी येईल त्यानंतर आम्ही ती इम्प्लिमेंट करायचा विचार करतो. आणि आज टोटल 64 किलोवॅटचा प्रकल्प होताना खूप आनंद वाटतोय, कारण हे सगळे सोसायटीने स्वतः खूप पैसे इन्व्हेस्टमेंट केली. 25 लाखाचा लोन घेऊन हा प्रोजेक्ट पूर्ण सक्सेसफुली आज इन्स्टॉल केलेला आहे. त्यांनी सोसायटीचं वीज बिल आमचं कपात होणार आहे. म्हणजे 1,96,000चं आमचं 4 वीजचं बिल होतं, हे डायरेक्ट 71,000 1,20,000 रुपये आमचे फंड वाचणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तो हप्ता भरणार आहे. तो 2 वर्षामध्ये ते आम्ही 25 लाखाचं लोन क्लिअर करणार आहे. आज खूप आनंद वाटतोय. आज सोसायटीसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज हा जो सौर ऊर्जाचा प्रकल्प आमचा खूप महत्त्वाचा विषय होता, तो आज आम्ही व्यवस्थित पार पाडला.